मित्रांनो, शेत शिवार या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत आहे. आज आपण इथं सोलर फिट करणारे आपल्याला सोलर विषयी संपूर्ण माहिती देणार आहे. किती खड्डा करावा लागतो सोलर साठी? 5 फूट खड्डा करावा लागतो. नुसता 5 फूट खड्डा. हा, आणि मग याची हे काय साठी राहतं मग? 5 फूट खड्डा दगड भरावं लागतं, सिमेंट मटेरियल. हे 5 फूट हाताने ते- केला समजा ना, तुम्ही कसं केला खड्डा हाताने? हे उकरून घेतलं, हा, मग काढून घेतलं. मग माती काढून घेतली. तुम्ही किती सोलर बसले आतापर्यंत? आता हे तिसरं आहे. तिसरं सोलर आहे का? तर मग आता हे सोलर दुसऱ्या सोलर तुम्ही असंच करले का हा. याच्या आधी बी? हा. आता याचं तर हे काय साठी मग इकडे हिंमत पेपरलिंग आपले पॅनल ठेवा फायनल ठेवा करता का नाही का? हा. आणि ते फायनल फिट केल्याच नंतर कसं करता मग त्याला? पॅनल गाडी उचलून वर घेणार आहे. वर घेणार आहे का? हा, हे आता आपण पाईप फिट करून घेतला आणि सिमेंट घालून याच्यामध्ये आपण भरती भरून घेतली. याच्यात सिमेंट काढलं का? हा. भाऊ ते काय सांग याच्यावर हे कसं ठेवावं लागतं आता? हे आता उचलून आपल्यावर याच्यावर ते याची कशी फिटिंग केली तुम्ही? हे पूर्ण नटा बोल्ट मध्ये फिटिंग करून कितीचं सोलर आहे आता? हे 5 HP च आहे. 5 HP आहे का? हा, मग काही किती वर फिट करता तुम्ही, खाली कोण फिट केलं बा? खाली म्हणजे वर हाताला कळा लागतं, त्याच्यामुळे हे केलं बा. आम्ही खालीच फिट करत असतो. मग खाली फिट करायच फायदे, वर फिट करायच फायदे? खाली जे मजबूतीकरण येईल नटा बोल्ट मध्ये हा. ते करून वर नाही येऊ शकत. वर येणार नाही नाही डायरेक्ट उचलून याच्यावर ठेवणे काय? हा. याला अजून दुसरं काही लावणे त्याला supporter म्हणून? नाही, ते हा काय ते साठी सपोर्टर म्हणून ते मग? हे काय लावायचं साठी होतं. मग? हा, हे ही काय गाडी साठी? कंट्रोल करण्यासाठी. वर आहे घे. हा, वर मग हे टेकवल्याच्या नंतर आपल्याला जाडी फिट करायची ती. ही जाडी फिट केल्याच नंतर हा. तर मग हे लावावं लागतं है ना? हे काय साठी मग? ही मोटर आहे आणि हा पंखा आहे. ही मोटर किती आता? ही मोटर 50 याची आहे. किती? 50 येडीला 50 आहे का? आणि हे हा पंखा आहे. हा पाणीवर तो पंखा, हा. मोटर मोटर आणि हा पंखा. मग याला फिट कसं करावं लागतं दोन्हीचं? या आता दोनला मोटरला पंखा फिट करावा लागतो हा. आणि ती कंट्रोल आहे. हे कंट्रोलर आहे. हे काय साठी काम आहे इथं? ते चालू बंद करायसाठी. चालू बंद करायसाठी का? हा, याला चालू मोबाईलवर करायसाठी ते हा. मोबाईलवर कनेक्ट होतं. हा. परत टायमिंग तारीख सगळं दाखवतं. हे सगळं दाखवतो. हा. आणि मोटर जर समजा खराब झाली एखाद्या वेळेस तेच हा. कसं केलं जात नंतर? मोटर खराब झाली तर 5 वर्ष समजा रिपेअर करून भेटते. लई रिपेट आहे समजा, अचानक काही याचा नट गिट पडला समजा एखादा खाली, हा. मग पाणी वर येत नाही, खाली जातं पूर्ण. नाही येतं ना वर. येतं का? हे आता गाडी फिट करून घेतली आपण. आता याच्यामध्ये सिमेंट भरून घेऊ. भाऊ हे काय साठी राहतं मग? हे सपोर्टर आहे का? हे सपोर्टर म्हणजे किती टक्के सपोर्ट करते याला? हे म्हणजे 100%च करू शकतो. सपोर्टर का? हा. याला दोनच आहे का अजून दोन आहे? 4 सपोर्टर आहे. आणि याला सपोर्टर आहेच लावणे गेला काही सिमेंट गिमेंट लावणे नंतर? नाही, सिमेंट नाही. सिमेंट नाही का? आपण याचे पोल पूर्ण केलं नाही. पण याला हे काय साठी लावलं मग? खोका आपली जाडी हे होऊ नये म्हणून. घेऊन म्हणून याच्यात लावणे है ना? हा. हे काय साठी मोटर? ही मोटर कशी आहे आता? हे आता व्हीगार्ड कंपनीची मोटर आहे. हा. आणि पंप पूर्ण व्हीगार्ड ही आता कंपनीचा. फिट झाली समजा ही मोटर. हा. तर आपल्या मोटर म्हणजे मोटर मध्ये काय फरक होत नेमका आता? हे आता चांगले पाणी देते आणि प्रेशर सुद्धा चांगलं राहतं. हे काय साठी मग आता? याच्यात पाईप जाईन का? हा, त्याच्यामध्ये पाईप बसवायचा. हे तर खोलतं वाटतं. हा पाईप फिट केला की मग हे फिट नाही समजा अजून. नाही फिट पाईप बसवला की फिट होऊन जाते. हे इकडे फिट झालं का? हा, हे झालं. हे वायर याच्यातून कोण टाकून घेतलं मग असं? वायर आता इथं जोडून घेतला आपण. हा. आता हे वर केबलला. हे सेफ्टी साठी मग? हा, हे सेफ्टी. हे सोलर आता फिट झालं. आता आपण हे पाणी पाहू, याचं प्रेशर किती आहे. 5 वाजेचा टाइम आहे आता संध्याकाळचा. नाभ आळबी थोडं. हे कितीचं सोलर म्हणलं आपलं सध्या आता? 5 इंच. 5 HP सोलर का? याला इतका ढाळ द्यायला लागतो का? अजून योग्य ढाळ द्यावा लागतो? ह्यो चांगला आहे. किती ढाळ द्यावा लागतो त्याला? बस ह्यो क्लिअर समजा. तुम्ही किती सोलर फिट केले आतापर्यंत? आतापर्यंत भरपूर गेले, तरी 150 सोलार मग गेले. हे सोलरची प्रत्येक कंपनी चांगली का? हा, ही बी चांगली. कोणती कंपनी? हे का व्हीगार्ड. विगार्ड कंपनी का? हा. याच्यामध्ये किती 5चं सोलर आहे का? हा, हे 5 याच्यामध्ये आहे. 7चं बी राहतं का? हा, 7.5 आहे, 3चं आहे. हा. सगळे आता टाइम बी भरपूर असतो. पाणी एकदम क्लिअर मारून समजा. पाणी क्लिअर मारून का? हा. पाणी पाहून घ्या इकडे. म्हणजे समजा आपण हे हा. किती टाइम चालेल समजा हे असं आता? हे समजा तरी अजून अर्धा 1 तास चालेल. समजा सकाळी सोलर किती वाजता चालू केलं जातं मग? सकाळी तुम्ही 8ला चालू करू शकता. 8ला चालू करू शकतो का? 8 वाजता चालू झाल्याच नंतर हा. किती वाजता चालतं नंतर? नंतर 5 ते 5:30 6 वाजता. आणि ते आता जे बसवेल तिथे त्याला मोबाईल अटॅच करू शकतो का? हा, मोबाईल
तुम्ही शेतकऱ्याला काय सांगताल कोणतं सोलर घ्या म्हणून? चांगलं आहे समजा ते पाणी चांगलं मारून 5 वाजे दरम्यान समजा आज किती टाइम चालू समजा हे? चालवलं पाहिजे किती छड्यावर पाणी मारते आता? यानं समजा पाणी मारलं पाहिजे म्हणजे समजा आता 100 छडीवर जमिनीला असं समजा मग किती हेडगिल बदलावं लागतं मोटर काय तरी पाणी मारता येईल मग सकाळी येते लक्ष ज्यादा पाणी मारून तर मारा उन्हाचं भरपूर पाणी मारून उन्हाचं का भरपूर टाइम भरपूर झाला त्यावेळी तेवढं पाणी ना या कंपनी सोलर तुम्ही याच्या आधी बसवलं पहिली सेवा भरपूर वेळ बसलं का म्हणजे पहिले आता किती वर्ष गॅरंटी आहे सोलरची आता याची समजा 25 वर्षाची पॅनलची गॅरंटी राहते सगळ्या मटेरियलची 25 वर्षाची हा आता याच्यात कंपनी इकडे 5 वर्ष करता राहते ते झाल्यानंतर तुम्हाला रिपेअर करून भेटेल सगळं काही आता याची मोटर झाली समजा चालू मध्ये हा तर मग कसं होऊ शकतं तर रिपेअर करून भेटेल ना दुसरी नवी मोटर भेटेल तुम्हाला रिपेअर करून का हा नवी मोटर भेटेल नवी मोटर भेटेल का हा पण या समजा याच्यात जर फुल शेतकऱ्याला काय सांगायचे सोलर करंट मारते समजा तर खरं घे काही नसलं तर करंट मार ना डॅमेज म्हणजे कसं चाला सांगा बरं. डॅमेज म्हणजे समजा काही काम करत असताना तुटली गिटली त्यावेळेस आता याला आपण हात लावू शकतो का? हा हे काय काहीच प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही आला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे सोलर समजा ज्यावेळेस current काय मारू शकतो ज्यावेळेस डॅमेज होईल हा. तुटफुट होईल त्यावेळेस ते करंट मारतो मग आता सोलर तर आता असं चालू राहिलं मग याला कसं करणे अजून नाही हलतो म्हणजे अजून याचे समजा आपलं काम बाकी आहे हा. आणि याचं थोडं हलायला पाहिजे काऊन की ज्यावेळेस हवा येते ना हा. त्यावेळेस हवा जर हल्ला नाही तर हे पडू शकतं हा पडू शकतं हल्लं तर हवा निघून जाते समजा निघून जाऊ शकते हा त्याच्यामध्ये गॅप असल्यामुळे ते हवा मधून निघून जाते मग सोलर फिट करासाठी योग्य जागा कोणती पाहिजे समजा अशी चांगली योग्य जागा समजा थोडी सवन जागा पाहिजेत खाली हा. खालीवर जागा नाही पाहिजेत आणि खाली समजा माती किती जास्त पाहिजेत नाही आणि विहिरीचे किती लांब पाहिजे समजा सोलर हिरीपासून 15 फूट पाहिजेत त्याला. मग आता हे किती फूट आहे हा हे भरपूर आहे समजा 20 फूट आहे 20 फूट आहे का हा. आणि ते पाणी आता तसं चालून घ्यायच्यापेक्षा पाणी वाढेल नंतर नाही आता सध्या तर कमी होईल पण उद्या सकाळी याच्यापेक्षा जास्त चालन आणि उन्हाच टायमाला भरपूर पाणी मारल आणि कोण ना कोण शेतकऱ्याला समजा ते जर मोबाईलवर अटॅच करणार तर कसं करू शकतो होता ना ते मोबाईलवर त्याला ऍप घ्यावं लागतं एक त्याच्यावरती व्होल्टेज दाखवून का आता सध्या किती आहे? हा चला पाहू बरं कसं काय दाखवते त्याच्यावर दाखव बरं आता हा EMI नंबर आहे हा हा कोणता पमावणे हे मधून खुलत नाही का आता ही जाम आहे समजा आता हा तिच्या याच्यावर चालू बंद समजा या हा बाटला हा हा झालं बंद आता बंद झाला बंद झाला आता. हे करंट नाही मारू शकत का नंतर नाही हे काहीच finally? नाही म्हणजे त्यावेळेस ती जी वायर असते ना मोटर जोडेल हे जर हात लावल्यानंतर हे करंट मारतोय म्हणजे आता करंट मारण का हा, आता सध्या 1 मिनिट बंद केलं 1 मिनिट नंतर राहतो तर मग नाही मार आणि आता लावल्या लगेच सारखी मार आरती मार आता नाही मारणार मग आपल्याला नाही बघ याचं करंट ज्यादा बसतं का तसं बसायला तर पाहिजे काऊन की ज्याचं जास्त 550 भेटते चॅनल आहे हो त्याचे करंट जास्त बनतं ना मग तुम्ही शेतकऱ्याला काय सांगता समजा सोलरचं जेवढं जपून राहील तेवढं चांगलं हा तेवढं चांगलं मग आता हे सध्या आता काहीच नाही समजा काही पाच कारण की 30 हे झाली समजा आपलं पाण्याकरता विहिरी करताय तर त्याच कामाला केलं पाहिजे आणि 5 वर्षात जर समजा एखादी पाठी डॅमेज झाली वाढणार कोण तुटफूट झाली ती हा. बदलून भेटते का हा रिपेअर भेटते ना रिपेअर कसं करावं लागतं रिपेअर साठी रिपेअरसाठी पण ऑनलाईन अर्ज करावा लागेल हं. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर समजा ती ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्याच्या नंतर हं. प्रोसेस न येऊन जाते येऊन जाईल समजा हा या सोलरची माहिती पास हा हे सोलर चांगले समजा हा